अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई अनेक प्रवाही घालू नको। संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई। संत संग देई अनेक प्रवाही घालू नको। जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विनवनी पाया पाशी। संत संग देई अनेक प्रवाही घालू नको। पांडुरंगा करू प्रथम नमन, विभुवेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं। विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या गाते श्रोते आणि पाहते। चतुर विनोदी दुष्टिते, स्वंभावी पूर्ण ज्ञाते। या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा, सोपान देवा। मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी, देवाची। घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा। थोडं मॉनिटर सेव द्या मला जास्त। अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा। संत संग देई अनेक प्रवाही घालू नको। अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा गोड असा हा संतपर प्रकरणातील अभंग आहे।
प्रस्तुत अभंगामध्ये नाथ महाराजांनी आपली आराध्य देवता असणाऱ्या परमात्मा पंढरीनाथाकडे आपल्या आध्यात्मिक उन्नती करिता अपेक्षित अशी संत संघाची याचना केली आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडा बेस कमी करा माझा. श्री क्षेत्र हत्तलवाडी, तालुका मानवत, जिल्हा परभणी या पवित्र गावामध्ये गेल्या 49 वर्षापासून चालत असलेला हा उत्सव या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण असलेला सुवर्ण महोत्सवाच्या गोड अशा पर्वकालामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माय माऊल्या, लहान थोर बालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये तन मन धरणे आपण सगळेजण एकत्र आहात. आणि या निमित्ताने चालत असलेल्या उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग सद्भाग्य माझ्या पदरी आहे. स्वानंद सुखनिवासी अनेक महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे 1008 महामंडलेश्वर योगानंद महाराज या परिसराचं वैभव परम पूजनीय आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे महामंडलेश्वर मनीषानंद महाराज पुरी भाऊंच्या गोड अशा कृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षापासूनचा हा उत्सव संपन्न होतो आहे. या निमित्ताने या उत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचे महान अभ्यासक आणि उपासक, माझे परमस्नेही, मला विशेष ज्यांच्याबद्दल पूज्यभाव आहे, मुंबईला ज्यांचं वास्तव्य आहे आणि आपल्या या गावामध्ये गोड अशी ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात, पूजनीय गणेशजी महाराज फुलकुंटवार महाराजांच्या गोड पवित्र उपस्थितीमध्ये महाराजांच्या समोर आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. हे माझं भाग्य नव्हे, सौभाग्य आहे. या निमित्ताने दोन गुणी पखावज वादक, अत्यंत गोड चाल गाणारी सर्व वारकरी संप्रदायाची उपासक मंडळी, गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, विशेष आज अक्षय महाराजांची बासरी आम्हाला ऐकायला मिळते आहे, हे सुद्धा परम भाग्य आहे. मंडप सुंदर आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे आणि अशा या पवित्र आदर्श गावामध्ये आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. इथं येईपर्यंत आदरणीय माणिक भाऊंनी आमची फार चांगली काळजी घेतली. नेटवर्क नव्हतं, पण जिथं रेंज येते तिथं जाऊन ते मला फोन लावत होते. महाराज कुठपर्यंत आलात, कधी पोहोचणार आहात, जेवणासाठी किती वाजता पोहोचणार आहात, जेवायला काय बनवायचंय. माझ्या संपर्कामध्ये आमचे बळीराम महाराजही होते. इथं येईपर्यंत माझी फार चांगली काळजी घेतली त्यांनी. फक्त आता माणिक भाऊंना विनंती, जशी तिकडून येताना काळजी घेतली, कारण भाऊ आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, लोक तिकडून येतानाच विचारतात आपल्याला, महाराज कुठपर्यंत आला, महाराज कुठपर्यंत आला. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजावर आहे, हे कोणी पाहत नाही. तेव्हा हे कोण पाहणार, प्रदीप महाराज बरोबर बोलतोय ना. तेव्हा आपण फार चांगल्या पद्धतीने वारकऱ्याची, कीर्तनकाराची, कथाकारांची काळजी घेत आहात. मुळात हे गाव अत्यंत आदर्श अशा पद्धतीचं हे गाव आहे. तरुणांचा आज फार चांगला उत्साह आहे आणि अशा या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये चाललेली श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव या निमित्ताने आपण सगळेजण आहात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्नता दिसते, अगदी सूर्यफूल उमलल्यासारखी आहे. तसंही 2024 मधलं जानेवारी हा जो महिना आहे, हा तसा मला वाटतं भारताच्यासाठी अत्यंत चांगला उगवलेला आहे, फार चांगला. कारण 22 जानेवारी आणि मला वाटतं 26 जानेवारीची रात्र आपण विसरणार नाही कधीच. का 22 जानेवारीला आमचा रामचंद्र प्रभू, ज्याचा राज्याभिषेक सोहळा आज खऱ्या अर्थाने ती मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणा अयोध्येमध्ये संपन्न होते आहे. आणि 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या रात्रीला मराठा समाजाला महाराष्ट्राने जे आरक्षण दिलं, या 2 दिवसाला मात्र महाराष्ट्र कधी विसरणार. त्यामुळे महाराष्ट्र सगळा सुखावलेला आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. आणि म्हणून या निमित्ताने आज आपल्या पुढ्यात कीर्तन सेवेच्या निमित्ताने मला या ठिकाणी येणं आहे. आपल्या समोर जो अभंग मी निवडलाय तो अभंग नाथ महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने 2 कालखंड पडतात, एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींच्या काळात राजकीय सत्ता ही राजाराम राय यांची होती आणि तुकाराम महाराजांच्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती. दोनही काळामध्ये परमार्थ सुरक्षित होता आणि या 2 संतांच्या मध्ये जो खंड पडला त्याच्यात एकनाथ महाराज आहे. नाथ महाराज ज्या काळात पैठणात अवतीर्ण झाले त्या काळामध्ये मूलतः मोगली सत्ता होती आणि मोगली सत्तेची राजवट असल्या कारणाने कथा कीर्तन उद्ध्वस्त केली जायची, मंदिरं पाडली जायची, लोकांना भजन कीर्तनाची व्यवस्था त्या काळात नव्हती. अशा काळात नाथ महाराज भक्ती नेऊन पोचवली
अगदी शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्याला सुद्धा परमार्थ कळायला पाहिजे ना. म्हणून परिमळ गिरिया ओस फुल दिठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. लग्नात वराड्यांना सुद्धा परमार्थ कळायला पाहिजे ना. म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. एवढ्या सोप्या भाषेतून ज्यांनी आपलं तत्वज्ञान लोकांपर्यंत नेऊन पोहोचवलं त्यांचं नाव एकनाथ महाराज. विठ्ठल कार्य असतं महाराज. नाथांचं कार्य वारकरी संप्रदायामध्ये अलौकिक आहे. एकनाथी भागवत या ग्रंथाचे 5 अध्याय नाथ महाराजांनी पूर्ण केले. त्या 5 अध्यायाचं पारायण करणारा एक ग्रस्त काशीला गेला. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांनी पाहिलं का संस्कृतचं तत्वज्ञान कुणीतरी मराठीत करतं. कुणी केला असा हा प्रयत्न. निमंत्रण धाडलं पैठणला नाथ महाराजांना. पैठणहून नाथ महाराज काशीमध्ये पोहोचले. काशीच्या सगळ्या संस्कृतच्या लोकांची अशी सभा भरली होती. नाथ महाराजांना मध्यभागी उभा केलं आणि तिथल्या धर्म मार्तंडांनी ठरवलं की यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही म्हणून असा काळा पडदा टाकला. ऐका, नाथ महाराज मध्यभागी उभा राहिले, काळा पडदा टाकला आणि तिथल्या धर्म मार्तंडांनी नाथांना विचारलं, महाराज आपण संस्कृतचं तत्वज्ञान मराठीत करता? हो. कुणी सांगितलं असा अघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथ महाराजांनी सांगितलं, का हो, पण काय अडचण काय तुमची? अहो महाराज, तुम्हाला काही कळतं का? संस्कृत भाषा ही देवाची आहे आणि तुम्ही मराठीत लिहिता. नाथ महाराज म्हणाले, संस्कृत देवाची, मराठी काय चोराकडून आणली का मी? संस्कृतवाणी देव बोले तरी प्राकृत काय चोरापासून जहाली? काय प्रॉब्लेम काय तुमचा नेमका? जर तुम्ही लिहिलेल्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ आणि मी केलेल्या मराठीतल्या ओवीचा अर्थ जर सारखा असेल तर त्याच्यात भांडण करण्यासारखं काय? जे पावी जे संस्कृतार्थे तेची लाभे प्राकृते, तरी न मानावया येथे विषमची ते काही. काय अडचण काय तुम्हाला? त्यांनी सांगितलं, महाराज असं चालणार नाही. बर, मग काय करता येईल ते करा म्हटले. आणि त्यांनी निर्णय असा घेतला, यांनी लिहिलेलं 5 अध्यायाचं जे भागवत एकनाथी भागवत हे उचला आणि गंगेत नेऊन फेका. निर्णय झाला. नाथ महाराजांनी शांतपणाने सगळं सहन केलं. एक विधान करतो, ऐका. सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही. सगळं करणाऱ्याला शांत राहता येईल का नाही सांगता येत नाही, पण शांत राहणाऱ्याला सगळं करता येतं. मला वाटतं जरांगे पाटलांनी सुद्धा शांत राहूनच सगळं केलं. शांत राहणाऱ्याला सगळं करता येतं. नाथ महाराजांनी शांतपणाने संयमाने सगळं हाती घेतलं. नाथांचं 5 अध्यायाचं भागवत काशीच्या लोकांनी उचलून गंगेत फेकलं. तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात फेकला. इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती. अगदी तद्वत नाथांची 5 अध्यायाची भागवताची प्रत काशीच्या लोकांनी गंगेत फेकली. पण त्याचा परिणाम असा झाला, गंगा मातेचा वज्रचुडी म्हणजे तसा हात निघाला. नाथांचं भागवत झेललं. आणि जेव्हा काशीच्या लोकांनी पाहिलं, अहो ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकलं, साक्षात ते गंगा मातेने झेललं, म्हणजे आलेले महाशय कुणी सामान्य दिसत नाही. जरा बघा कोण आहेत. आणि मग बघितलं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, आनंद भक्ती भावे, आनंद भक्ती भावे, चक्र पाणी वाहे, पाणी वाहे, परमात्मा ज्यांच्याकडे कावडीने पाणी भरतो, गंधही उगाळून देण्याचं काम करतो, असे हे संत एकनाथ महाराज आहेत. हे काशीच्या लोकांना कळालं. मग त्यांनी सांगितलं, महाराज आता उरलेलं सगळं भागवत काशीत होऊ द्या.
मराठीतलं नाथांचं भागवत संस्कृतच्या भूमीत झालं. नाथ महाराजांचा जय जयकार. नाथ महाराज महाराष्ट्रात परतले. महाराष्ट्रात आल्यावर आपल्याकडच्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई गावला येऊन नाथ महाराज थांबले. नाथांची भ्रमंती चालू असताना अंबाजोगाईत नाथ महाराज आले. अंबाजोगाईला दासोपंत स्वामी नावाचे त्या काळातले फार मोठे भगवान दत्तात्रयांचे साक्षात्कार असणारे संत तिथं राहत होते. पण मला दत्तात्रय प्रसन्न आहेत याचा अभिमान आणि अहंकार दासोपंतांच्या ठिकाणी होता. नाथ महाराज तिथं आले. विचारलं का हो मला दासोपंतांची भेट घ्यायची. तिथल्या सेवकांनी सांगितलं महाराजांची आता संध्या चालू आहे, आपल्याला इतक्यात आतमध्ये जाता येणार नाही. रात्रभर महाराज त्यांच्या ओसरीवर थांबले. सकाळी भेटण्याकरता म्हणून नाथ महाराज आतमध्ये गेले. तेव्हा त्या दासोपंतांची संध्या चाललेलीच होती. त्यांनी नाथ महाराजांकडे पाहिलं, मोठ्या आवेशात विचारलं का हो महाराज कोण आपण. नाथ महाराजांनी हात जोडले. मी पैठणचा एकनाथ. बर इकडे कुठं आलात. काही नाही म्हटले महाराज मी चाललो होतो तीर्थयात्रा करत करत, आपल्याबद्दल फार ऐकून होतो, तुमचं नाव लौकिक तुमचा सन्मान प्रतिष्ठा ऐकून होतो, म्हटलं जाता जाता तुम्हाला भेटावं तुमचं दर्शन घ्यावं म्हणून मी आलो. हो मग आहेच आमचा अधिकार तसा. आम्ही जर पूजेला बसलो तर साक्षात भगवान दत्तात्रय आमच्या पुढ्यात उभा राहतात. ही अहंकारी लोकांची भाषा. नाथ महाराज म्हणाले हे सगळं ऐकून होतो म्हणूनच भेटण्याकरता आलो. ही संत भाषा. अखंड गर्वता होणी असती तयाची विनय हेची संपत्ती, जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. नाथ महाराज म्हणतात म्हणूनच तुमच्या दर्शनाकरता आलो महाराज. आपण जर कधी माझ्याकडे पैठणला आला तर या अवश्य मला भेटण्याकरता. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला आणि अंबाजोगाईचे दासोपंत स्वामी पैठणात आले. नाथ महाराज कुठे राहतात विचारलं. सांगितलं वाड्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहेत, आपण जाऊन महाराजांना भेटू शकता. नाथ महाराजांना भेटण्याकरता म्हणून वाड्याच्या बाहेर दासोपंत स्वामी येऊन उभा राहिले. आतमध्ये पाऊल टाकायचं तेवढ्यात तिथल्या चोपदारांनी काठी आडवी केली. आणि चोपदारांनी काठी आडवी केल्यानंतर तळपायाच्या मस्तकाला गेली यांच्या. का अपमान वाईट असतो महाराज. मान 100 वेळेला भेटू द्या काही वाटत नाही, पण अपमान एकदा झाला ना सहनच होत नाही माणसाला. अरे मी कोण आहे. साक्षात दत्तात्रय माझ्या पुढे हजर राहतात आणि इथं आल्यावर इथं साधा चोपदार मला काठी आडवी करतो. कोण आहे हा चोपदार. इथं नाही ना चोपदार कोणी, असू दे काय हरकत नाही. असं तिथल्या चोपदाराकडे पाहिलं आणि पण चोपदार कोणीतरी ओळखीचा दिसला म्हणून निरीक्षण केलं आणि मग कळालं अहो हे चोपदार तर कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. आणि मग कुठं बघितल्यासारखं वाटतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं दत्त चोपदारी करीत दत्ता चोपदारी म्हणे देव रावे त्यांच्या घरी दत्त चोपदारी करीत असे. मी ज्यांची पूजा करतो माझा भगवान दत्तात्रय जर यांच्या दारात चोपदारकी करतात तर मग हे नाथ महाराज किती महान असले पाहिजे. संस्कृतच्या भूमीत ज्यांचं मराठीतलं भागवत निर्माण होतं ते एकनाथ महाराज. दासोपंत स्वामी ज्यांच्या समोर नतमस्तक होतात ते एकनाथ महाराज. आज पैठणातून पांडुरंगाच्या दर्शनाकरिता पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये महाद्वाराच्या समोर जाऊन नाथ महाराज उभा राहिले. दुरून एकटक परमात्मा पंढरीनाथाला नाथांनी पाहिलं आणि परमात्म्याचं सौंदर्य पाहून नाथ महाराज मनोमन सुखावलेत. काय सौंदर्य होतं त्या भगवंताचं. रूप सावळे
महाराजांनी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला पाहिलं. श्रीमद शंकराचार्य त्याच्या सौंदर्याचं वर्णन करतात. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरं कंझनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घै त्रिभंगाकृतिं बर्हमाल्याबतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. हे ज्याच्या सौंदर्याचं वर्णन आहे अशा पंढरीनाथाला पाहण्याकरिता नाथ महाराज गेले. दुरून देवाला पाहिलं आणि भगवंताला पाहून नाथ महाराजांनी हाक मारली, देवा अरे मी आलोय. विटेवरच्या मालकाने कटेवर हात दिलेले तर असा नुसता पाहतो. तुम्ही आलात म्हणजे कोण आहात? जनार्दनाचा एका महाराज देवाला सांगतात, देवा रे मी आलोय. भगवंताने विचारलं, तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही? तेव्हा नाथ महाराजांनी आपला परिचय पांडुरंगाला सांगितला. जनार्दनाचा एका करुणावचनी करी विनवनी पाया पाशी. कारण आजची विनवणी त्याच्यापर्यंत गेली पाहिजे ना. कोण आहात तुम्ही? नाथ महाराजांनी आपला परिचय देवाला सांगितला. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलो. हे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. एरवी कीर्तनाचा क्रम लावताना आपण, आता भाऊ पुढे बसलेत, आगाऊपणा नको व्हायला माझ्याकडनं. एरवी कीर्तनाचा क्रम लावत असताना आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत जातो.
पण आज आपण थोडंसं उलट करतोय, शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातोय. तुम्ही लोक म्हणाल असं सगळ्यांपेक्षा अलग का, कारण माझं आडनाव इलग आहे. उठालं कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय. काय ओळख देणं हो, हे ओळखपत्र आहे नाथ महाराजांचं. आपणही देवाकडे जातो, देवाने जर आपल्याला विचारलं कोण आहात तुम्ही, आपण लगेच सांगतो मी मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे. आपण किती पैशावाले आहोत, आपल्याकडे कुठलं पद आहे, आपण कोणत्या सत्तेत आहोत, याच्याशी पांडुरंगाला 1% काही घेणं देणं नाही. कोण आहात तुम्ही? सरळ आपल्या सद्गुरूचं नाव सांगा, आपल्या गुरुदेवाचं नाव सांगा, तो तुम्हाला रिजेक्ट करू शकत नाही. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. फक्त हा अभंग व्हायच्या वेळेला नेमक्या पंक्ती बसलेल्या असतात, त्यामुळे याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. तुम्ही जर ओळख साधूची देवाला सांगितली तर देव तुम्हाला नाकारू शकत नाही महाराज. आणि याच्या उलट बोलू का, तुम्ही जर ओळख संतांकडे येऊन देवाची सांगितली तर संत पाहतही नाही. असा प्रकार एकदा झाला होता. अरे माहिती का मी कोण आहे? साक्षात देव माझ्या हातून नैवेद्य खातो, विटेवरून खालीही उतरतो, दूधही त्याला मीच पाचतो, आणि माझ्या डोक्यात थापट न मारता, कुणाचं चाललंय? नामदेव महाराजांचं. माझ्या डोक्यात थापट न मारता ताड 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 पांडुरंगाच्या दारात गेले, सांगितलं देवा अरे त्या लोकांनी माझ्या डोक्यात थापट न मारले, बघ जरा. भगवंताने सांगितलं नामा हो हो हो, तू थोडा शांत हो, तू ज्यांची तक्रार घेऊन आलाय त्यांच्यावर मी अपील करू शकत नाही, नो अपील. नामदेव महाराज म्हणले मग देवा आता मी करू काय? तू काही करू नको, तू इथून उठ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढ्याला जा. आणि मग नामदेव महाराज उठले, असा औंढा गिळला आणि मग औंढा गाठला. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचा, नाम याचा खेचा, नाम नामयाचा खेचरदाता, सद्गुरु शिवाय पर्याय नाही. कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय. आपल्या सद्गुरूंबद्दल काय भावना असतील महाराज नाथांच्या अंतकरणात, माऊलींनी तर काय गोड वर्णन केलंय. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुपूजे परवता आननेने. ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. गुरु हा संत कुळीचा राजा. अरे गुरु काय सामान्य असतो महाराज. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्याला सांगायला आवडेल, मला पूजनीय भाऊ पुढे बसलेत, गणेश भाऊंची श्रीगुरु मनीष महाराजांवर फार अपार श्रद्धा. मुंबईतून जर महाराज निघाले मानवतला यायला, तर जोपर्यंत भाऊंना नमस्कार करत नाही तोपर्यंत ते पाणी पण पित नव्हते. विठाला आजही हिंद केसरीच्या आखाड्यात जर एखाद्या पहिलवानाला उतरायचं असेल तर त्याला विचारलं जातं पठ्ठा कुणाचा आहे. म्हणजे कळतं ना तुम्हाला माझं बोलणं? पठ्ठा कुणाचा आहे, पठ्ठा कुणाचा म्हणजे तुला कुस्ती शिकवणारे गुरु कोण आहे? तो म्हणला नाही मीच काजू बदाम पिस्ते खाल्ले, व्यायाम केला, तब्येत बनवली, उतरू द्या मला आखाड्यात. ते सांगतात तसं चालणार नाही, पठ्ठा कुणाचा आहे. आणि जर पठ्ठा कुणाचा नसेल तर किती मोठा पहिलवान असू द्या आखाड्यात उतरू देत नाहीत. असंच आहे महाराज. जर कुस्तीच्या आखाड्यात उतरायचं असेल तर गुरु लागतो. परमार्थाचा आखाडा काय बिगर गुरुचा आहे का? जनार्दनाचा एका. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ आहे. आणि हा अभिमान नाथ महाराज धारण करत आहे. गुरु गुरुच असतात. गुरु काय लघु थोडेच असतात. गुरु
परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासो एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पैना सदामुखी तयाचे पैना सदामुखी दिन दिन धागिदिल तुन्ना कत्तीन धागिदिल तुन्ना ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो हा दिन ता कसा ठेवले हा दिन ता एवढं वाजवायला सुद्धा गुरुच लागतात. गुरु शिवाय ही लोक वाजवू शकत नाहीत बरं. म्हणून गायक असू द्या वादक असू द्या वादकांना विचारा पकवाजासाठी रियाजच करावा लागतो, त्याला गुरुच लागतात. गायचं असेल तर टाळ मात्रा राग कालावधी सब गुरुच लागतात. आपल्याला फार बरं वाटतं. बरं यांचं मला तर भाऊ एक जण म्हणला 2 लोकांची लय मजा आहे. मी म्हणलं कोणाची? बळीराम महाराज. तो म्हणला लय मजा आहे 2 लोकांची. पोलीस लोकांना हप्ते महाराज लोकांना सप्ते. मी म्हणलं मूर्खा तू एक तर पोलीस नाही तर महाराज कोणतं तरी एक कर. विनाकारण जाळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पहिली काही दवाखान्यात ऍडमिट. जलसीने काय होणार आहे महाराज? गुणवत्तेला स्वीकारणारे जग आहे. गुणांनी माणसं मोठी होतात. गुणभूषयते रूपम ज्येष्ठत्वम जन्मना नैव गुणैर्ज्येष्ठत्वम उच्यते गुणात गुरुत्व मायाती दुग्धम दगी घृतम क्रमा. दुधापासून दही दह्यापासून तूप लोणी वगैरे वगैरे. शाळेत शिकताना जसं प्राथमिक माध्यमिक विद्यालय महाविद्यालय परमार्थामध्ये सुद्धा संसार साधना सिद्धता साधुत्व विठाल. त्यामुळे सगळ्या क्षेत्रात चांगली लोक आहेत. पोलीस क्षेत्रातही फार चांगली लोक आहेत. अध्यात्मातही फार चांगली लोक आहेत. फक्त आता पाहणाऱ्याच्या दृष्टीत तो बदल असला पाहिजे. आणि म्हणून गुरु शिवाय आम्हाला मार्गक्रमणच करता गुरु विना अनुभव कैसा करी गुरु विना अनुभव अनुभव कैसा कळे. आणि म्हणून नाथ महाराज आपल्या श्री गुरूंचं परिचय पांडुरंगाला देतात. देवा मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय जनार्दनाचा एका. बर परिचय आपल्या सद्गुरूचा दिलाय नाथ महाराजांनी. पण ज्याच्याशी बोलायचा आहे तो देव आहे. देवाशी कसं बोललं पाहिजे? करुणावचनी. करुण वचनाने नाथ महाराज पांडुरंगाशी बोललेत. बोलण्याचे नियम असतात. मनुस्मृतीला जर आपण विचाराल सत्यमृयात प्रियमृयात नमृयात सत्यमप्रियम प्रियमचे नानृतम मृयात एष धर्म सनातन. माऊलीला विचारा तैसे साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गीतेला विचारा
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तपोच्यते. तुकोबरांना विचारा, मुखी अमृताची वाणी, अमृताची देवाचे कारणी वाणी, अमृताची वाणी, देवाचे कारणी, देवाचे कारणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. वाणी ही परमात्म्याने आपल्याला दिली आहे, ती प्रसाद रूपाने आपण वापरावी, भगवंताने ती दिली. म्हणून करुण वचनाने नाथ महाराज बोलतात. आणि नाथांची वाणी म्हटल्यावर काय महाराज, असं बोललं गेलं पाहिजे. बोल ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. नाथ महाराज देवाशी बोलतात. शब्द सामान्य समजू नका आपण, शब्द ही संपत्ती आहे. आम्हा घरी धन शब्दाची चरते, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका. पुढच्या कथेला मला पाठवा ना. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्द ही संपत्ती महाराज. म्हणून शब्दाला सामान्य समजू नका, असं बोललं गेलं पाहिजे. काय बोलतात नाथ महाराज हो. माऊली बोलले ज्ञानेश्वरी तयार, तुकोबराय बोलले गाथा तयार, नाथराया बोलले रामायण भागवत तयार, आपण बोललो गावागावात भांडणं तयार. बोलण्याचेच परिणाम आहेत. मला एकाने कीर्तनाला फोन केला, मी फोन उचलला, म्हटलं रामकृष्ण हरी. आता तुम्ही आमच्या कोणत्याही इथं वारकऱ्याला फोन लावा, रामकृष्ण हरी जय हरी ऐकली. त्याने समोरून फोन केला, मी म्हटलं रामकृष्ण हरी. तू तिकडून म्हणलं चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं. काय म्हणला तू, हत्तलवाडी का? नाही म्हणू नका आता. म्हणजे सहज बोलताना लोक शिवी दिल्याशिवाय बोलत नाहीत. काय करा, परमात्म्याने दिलेली ही वाणी, हिचा वापर कसा केला पाहिजे हे संत वाङ्मयाकडे पहा आपण. भगवंताने जी दिली तिला फार चांगलं वापरा. जी वाणी गोड बोलते, मृदू बोलते, ती वाणी आजपर्यंत काम करते. आणि जी वाणी कठोर बोलते, ती वाणी समाजात फार काम करू शकत नाही महाराज. म्हणून बऱ्याच वेळेला कधी कधी विद्वत्ता प्रचुर वाणी असते, पण रुक्षता असते. कधी कधी विद्वत्ता नसते, पण अंतःकरणाचा निर्मलपणा त्याच्या भावनेला अतिशय छान पोचवतो. ती वाणी समाजात काम करते. म्हणून ऐका, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराजांची वाणी ही परमात्म्याला डोलाला लावणारी वाणी आहे. करुणा वचनी असं बोलतात नाथ महाराज. म्हणून शब्द ही संपत्ती आहे. काय झालं, आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकदा बिहारच्या दौऱ्याला गेले. बिहारच्या दौऱ्याला गेले, तिथं लालू प्रसादजी यादव होते. मी काही कोणत्या पक्षाचं नाही बरं, नाही तर तुम्ही याच्यावर अंदाज लावला महाराज कोणत्या पक्षाचे. आमचे महाराज लोक कोणत्याच पक्षाचे नाहीत. हा, ज्ञानेश्वरी गाथा ज्याला मान्य आहे, आम्ही त्यांच्या पक्षाचे. ज्ञानेश्वरी गाथा त्यांना मान्य पाहिजे, एवढीच आमची अट आहे. ते अटलजी बिहारला गेले, बिहारचे लालू प्रसादजी तिथं होते. लालू प्रसादजींनी पाहिलं
अटलजी आले. अटलजींकडे पाहिल्यानंतर लाल डोळे केले आणि लालू प्रसादजी म्हणायला लागले, हमारा बिहार मा तुम्हारा का काम. आता जरा चेहरे टवकारले बरं का यांचे. ही भाषा लोकांची जरा आवडीची राहते. पण ते अटलजीच होते महाराज, रिॲक्ट अजिबात नाही. अतिशय छानपणाने माईक समोर आले, सभा सुरू झाली आणि सौम्य शब्दात अटलजींनी बोलायला सुरुवात केली. हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव, उन्होंने हमसे पूछा, हमारा बिहार में तुम्हारा का काम. हम उनसे कहते हैं, आप तो सिर्फ बिहारी है, हम अट्टल बिहारी है. ज्यांना कळालं ते बिचारे भाग्यवान आहेत, कारण गावकऱ्यांनी रोज एका एका पंक्तीचा खर्च 60-70 हजार रुपये केला, त्यामुळे जेवणही फार सुंदर झालंय आपलं. शब्द ही संपत्तीचे महाराज. लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं. ऐका, थोडं 4G लक्ष दिलं की कळेल आपल्याला. लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं. त्यांचा एक हितशत्रू जवळ आला, त्याने पाहिलं, म्हणले, साहेब आज डोकं दुखतं वाटतं. हो म्हणले, जरा डोकं दुखतंय. माझ्याकडे रामबाण औषध आहे. ठीक आहे म्हटले, सांग. काही नाही, गाढवाच्या पाय पडा, पटकन डोकं नीट होणार. लोकमान्य टिळक त्याच क्षणी म्हणाले, वा वा, काय चांगलं औषध सांगितलं, कर पाय पुढं. विठालं. हा म्हणजे कळालं, हळूहळू लक्षात येत आहे आपले. ते आचार्य आत्रेंच्या घरापुढे एक गाढव मरून पडलं पुण्यामध्ये. त्यांनी म्युन्सिपाल्टीवाल्यांना फोन केला. हॅलो, अहो म्हटले, आमच्या गल्लीमध्ये घरापुढे गाढव मरून पडलं. रागावलं तो माणूस तिकडचा. का हो म्हणले, रोजच गाढव मारतात, कुत्रे मारतात, मांजरे मारतात, आम्ही रोज उचलून फेकतो, एका दिवशी तुम्ही उचलून फेका ना. त्यांनी सांगितलं, त्याच्यासाठी फोन नाही केला, गावात जर कोणी मेलं तर त्याच्या नातेवाईकाला कळवावं म्हणून फोन केला. झालं. शब्दच आहेत ना महाराज, पण काय वापरण्याची पद्धत आहे महाराज या लोकांची. मी फक्त एवढ्यासाठी सांगतो आपल्याला का शब्दांनी काही माणसं जिवंत आहेत. आणि म्हणून आजही 750 वर्ष झाली ज्ञानेश्वरीच का वाचली जाते. माऊलींचं एक एक अक्षर आमच्या हृदयाला स्पर्श करतं. गाथेतला एक एक अक्षर आमच्या हृदयाला स्पर्श करतं. नाथांची वाणी आम्हाला स्पर्श करते. करुणा वचनी, करुण वचनाने बोललेत नाथ महाराज. आणि म्हणून अशी वाणी समाजात टिकते. मला सांगा, लहान बाळ जन्माला येतं, त्याला दात येतात. मायांनो, बाळाला दात येतात, कितव्या महिन्यात येतात हो? झोपले नाही ना अजून? मायानं बाळाला दात येतात, कितव्या महिन्यात येतात? वयाच्या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात येतात. 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात दात येतात. ते दात वयाच्या 7व्या, 8व्या वर्षी पडतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. 7व्या, 8व्या वर्षी दात पडतात. ते दात पुन्हा येतात आणि पुन्हा आलेले दात वयाच्या 60व्या वर्षी पडतात. आता बरोबर आहे का बघा? 60व्या वर्षी दात पडतात. 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात दात येतात. 7व्या, 8व्या वर्षी पडतात, पुन्हा येतात, वयाच्या 60व्या वर्षी पडतात. 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात? पुन्हा दात नाही येत. परभणीहून डॉक्टर येतात, वदनी कवळी घेतात. बरोबर आहे बाबा, आता दात येणार आहेत, हे बसवा. तुमच्याकडे कवळीच म्हणतात का? हे बसवा. आता मला सांगा, त्या बाळाला जीभ येते. जीभ कितव्या महिन्यात येते हो? जीभ का महिन्यात येते? बाळ जन्माला आलं का जीभ येते? पडते का कधी जीभ? कधीच पडत नाही. काय कारण आहे? दात कसे तर जीभ कशी, जरा बघा. जीभ मऊ आहे, जीभ मृदू आहे, जीभ नरम आहे आणि दात कठोर आहेत, कडक आहेत, टणक आहेत. जे कठोर आहे ते पडतं, मऊ आहे ते टिकतं. विठाला. आज सुद्धा नाथांचंच वाङ्मय आम्ही अभ्यासात घेतो. करुणा वचनी. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तेव्हा करुण वचनाने तुझ्याशी बोलतोय. करी विनवणी पायापाशी. एवढा गोड परिचय नाथ महाराजांचा पांडुरंगाने ऐकले, मालकाला काय आनंद झाला असेल. महाराज, नाथराया तुम्ही आलात, काय अपेक्षा काय तुम्हाला? मान सन्मान, लौकिक भोग, इच्छा, सोनं नाणं काय देऊ काय? नाथराया म्हणाले, देवा अरे संसाराच्या अपेक्षा घेऊन लोक रोजच गर्दी करतात, मला संसारच करायचा नाही. संसार मज नकरणी सर्वथा. संसार मज नकरणी सर्वथा.
अभंगाच्या तिसऱ्या चरणात नाथ महाराज देवाला सांगतात, देवा संसाराच्या अपेक्षा घेऊन लोक रोज तुझ्याकडे गर्दी करतात, पण मी आलोय ते मला संसारच करायचा नाही हे सांगण्याकरिता. परमार्थ पुरता हाती देई. नाथ महाराज देवाला सांगतात, देवा मला संसार करायचा नाही. खर तर नाथ महाराज पैठणचे त्या काळातले जहागीरदार आहेत. गिरिजा मातेसारखी सुंदर सात्विक सुशील सौभाग्यवती अशी धर्मपत्नी नाथांची. षडांग वेदाध्ययन केला त्या काळात नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित आहे. आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोनही दृष्ट्या एवढे श्रीमंत आणि ऐश्वर्यातले संत नाथ महाराज सांगतात, सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एवढं ऐश्वर्यपूर्ण असणारं जीवन नाथरायांचं, पण म्हणतात मला संसार करायचा नाही. याचा अर्थ काय हे पहा. आपल्या वाट्याला संसार हा प्रारब्धाकडून आलेला आहे. प्रारब्धाकडून आलेल्या प्रपंचामध्ये आपण प्रपंचातल्या कोणत्याही कार्यामध्ये जर परमार्थ चिंतन भक्ती चिंतन जर करत असू तर तुम्ही जो संसार करता तो संसाराने तो परमार्थ होईल. आणि म्हणून आपण राहा संसारात खुशाल राहा, पण पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणून नियम केला पाहिजे. महाराज माऊली म्हणतात ना, तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. सकाळी झोपेतून उठलात देवाचं स्मरण व्हायलाच पाहिजे. दुपारी जेवायला बसलो आपण, अन्नाचा घास तोंडात घालायच्या अगोदर भगवंताचं स्मरण व्हायलाच पाहिजे. आणि रात्री झोपताना पुन्हा देवाला सांगा, देवा मी आता झोपतो बरं, मला सकाळी उठव. एक जण म्हणला, महाराज देव कशाला उठवला, अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस. अलाराम उठवतो आपल्याला. आपल्यात जर राम आला तर आपण उठतो, अलाराम नाही उठवत आपल्याला. मग आपल्याला रोज जो जागा करतो त्याचं स्मरण आपण किती अट्टहासाने केलं पाहिजे. हे माझे वारकरी उभा आहेत ना, यांना विचारा. आमचा वारकरी रोज पहाटे उठतो. महाराज पहाटे उठतो वारकरी. तुम्हाला संसार आहे, वारकऱ्याला संसार आहे. वारकरी पहाटे उठतो. पहाट माहिती आहे ना. मी एकाला विचारलं पहाट कधी होती, तो म्हणला 9:30 वाजता. काय लोकांच्या पहाटीचा टाइम आहे. हे आमच्या माया मावल्या जुन्या काळात पहाटे उठायच्या, सडा समार्जन रांगोळी घरातली सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतोय त्याची वाट बघायच्या. आता सूर्य उगवतो आणि आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात. मला एक गाणंच आठवतं जुनं, चांद ना बदला सूरज ना बदला ना बदला आसमान, वो कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. तो बदल होत चाललेला आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये बदल. वारकरी आमचा पहाटेच उठतो महाराज. आणि उठला ना वारकरी, तो देवाला सांगतो, देवा उठलो ना सगळ्यात पहिल्यांदा तुला पाहणार. डोळे त्याच्यासाठी दिले. उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर तुला पाहिल देवा.
उठून पहाटे विठ्ठल चांगलं प्रमाण दिले. उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे. परमा वारकरी उठला की त्याला पाहतो म्हणा. देवा मी उठलो ना तुला पाहिजे. मी उठलो आपणही उठा. उठ मुकुंदा उठ श्रीधरा निशांत बग जाहला. जोरदार टाळी होत्या त्यांच्यासाठी एकदा. प्राचीवरती शतरंगातुनी रविराज उगवला. सारे ग पद साध पद रे साध सचिन पिळगावकरांनी गायलंय. आणि काकडा असाच असतो ना महाराज. इथून सुरू होतो आमचा काकडा. उठा उठा प्रभात झाली